ब्लॉग तर आताच्या वाजले 11:30 हे बघा. आणि गाईज आता मी ब्लॉग चालू करत आहो. आणि गाईज आज गुढीपाडवा आहे तर सर्वांना हॅप्पी गुढीपाडवा. तर आता मी गुढी लावतो तर तुम्ही मीन्स मी कुठे गुढी लावतो ते. सो हे गाईज मी इथं गुढी लावतो हे बघा, हे इथं. सो गाईज इथं मी गुढी लावतो तर तुम्ही तोपर्यंत त्याचा टाइम लॅप्स पहा. सो हे गाईज मी म्हटलं तर तुम्हाला इथं गुढी लावतो. सो गाईज मी इथं कॅन्सल केलेलं आहे कारण की गाईज तिथं ते चांगली नव्हती दिसत, तर त्यामुळे मी इथं गुढी लावून टाकली. हे बघा इथे. सो गाईज कशी दिसत आहे आमची गुढी मला कॉमेंटमध्ये सांग. आणि हा बघा गाईज आपला बागड बिल्ला. निवड झोपायचेच काम आहे याला. उठ रे उठ उठ बिल्ल्या, निवड झोपायचे काम आहे गाईज, याला निवड झोपायचे काम आहे. हे बघा हे बघा बघा बघा, खूप नाटकं करते गाईज खूप. सो हे गाईज आता मीन्स मी बाहेर चाललो कारण की गाईज मला कैरी आणायची आहे आणि रत्नाळं, कारण की गाईज ते आज गुढीपाडवा आहे त्यामुळे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट कैरी आणि मीन्स तिथं भेट. सो हे गाईज मी इथून रत्नाळा आणि कैऱ्या पिकअप केलेल्या आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेट. सो हे गाईज आता मीन्स मी घरी पोचलेलो आहो. आणि घरी पोचल्याबरोबर मला काय दिसलं की बागड बिल्ला माझ्या बेडवर झोपून आहे. हे बघा, पहिले इथं झोपून होता आणि इथं नीरज झोपाले पाहिजे बागड बिल्ल्याले. बागड बिल्ला उठ 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 उठ. अबे मी उठत म्हणते. गाईज बागड बिल्ला निवड झोपाचेच काम आहे याला, निवड झोपाचे. म्हटलं होतं ना की आपला कूलरचा जो टब आहे तो लिकेज झाला. तो गाईज आता मी कूलर काढलेला आहे आणि टब दुकानात नेतो. हे बघा मीन्स इथचा जो टब आहे तो काढलेला आहे आणि कूलर पण काढलेला आहे. कूलरला काहीच नाही झालं गाईज, फक्त टबला झालेलं आहे कारण की ते तुम्हाला तर माहीतच आहे ते कुठे लिकेज झालं. त्यामुळे आता मी मीन्स तो दुकानात नेतो आणि ते तो सील करून देणार वाटते, काहीतरी लावून देणार. तर आता ते मीन्स लावून देणार. आता टब रिपेअर झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो. म्हटलं होतं तुम्हाला माझा टब लिकेज आहे, तर मीन्स माझा जो टब आहे तो मी इथं मीन्स सुकायला ठेवला उन्हात. हे बघा, कारण की गाईज त्याच्यात पाणी होतं तर ते आता सुकणार आणि मी मीन्स त्या दुकानात नेणार आणि तो आम्हाला सील लावून देणार आणि मी तो टब घरी आणणार. तर आता मी मीन्स सील लावून आणू. सो हे गाईज आता मीन्स मी वरती आलो गुढीपाशी कारण की गाईज मला इथं नैवेद्य दाखवावं लागते. हे बघा. सो गाईज तुम्ही बघा आता मी कसं नैवेद्य दाखवतो. सो हे गाईज आता मीन्स मी नैवेद्य दाखवलेलं आहे. हे बघा इथं अगरबत्ती लावली, इथं नैवेद्य आणि हे आपली. सो हे गाईज हे आपली जी गुढी आहे ना, हे गुढी हे बघा. सो गाईज आताचे वाजले 6 आणि गाईज मी आता ते गुढी काढतो तर तुम्ही तोपर्यंत त्याचा टाइम लॅप्स पहा. सो हे गाईज मी इथची जी गुढी आहे ते काढलेली आहे. हे बघा, हे इथं होती ना आपली गुढी, ते काढलेली आहे. आता इथं मीन्स ठेवलेली आहे. हे बघा. सो गाईज आता मी 6 वाजता काढा लागते म्हणून त्यामुळे मी काढ. सो हे गाईज आताचे वाजले 6 वाजून 10 मिनिटं. हे बघा. आणि गाईज आता मी चाय खारी खात आहो. हे बघा, हा चाय, हे खारी. सो गाईज आता मी चाय खारी मीन्स खात आहो. आता चाय खारी. हे गाईज आपली जी मॅच आहे मीन्स सुरू झालेली आहे. मीन्स 6 ओव्हर झालेले आहे. मीन्स आज आपली जे मॅच आहे ते राजस्थान रॉयल वर्सेस CSK आहे. तर मी CSK कडून आहे. तुम्ही कोणाकडून आहे मला कॉमेंटमध्ये सांगा. हे बघा 83 रन्स 6
ओव्हर आणि 1 विकेट आणि राजस्थान रॉयल वर्सेस CSK. तर गाईज मी CSK कडून आहोत. हे गाईज आपले मीन CSK ची बॅटिंग चालू झालेली आहे आणि 5 ओव्हर झालेले आहे. हे बघा 5 ओव्हर 37 रन आणि 1 विकेट. आता CSK ची बॅटिंग आहे. सो गाईज मी CSK कडून आहोत. तुम्ही कोणाकडून आहे मला कॉमेंटमध्ये सांगा. सो हे गाईज तुम्ही बघू शकता धोनी आलेला आहे आणि 20 बॉलमध्ये 47 रन पाहिजे. तुम्ही कोणाकडून आहे मला कॉमेंटमध्ये सांगा. आज तर CSK जिंकणार गाईज. सो हे गाईज आपल्याला 10 बॉलमध्ये 34 रन पाहिजे. सो हे गाईज आता झाले 11:30. हे बघा आणि गाईज आपली जी CSK मॅच आहे ती हारलेली आहे. मीन्स 6 रन हारली, फक्त 6 रन. हे गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तर भेटूया उद्या तुम्हाला सर्वांना. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.